हॅलो गाईज, कसे आहात? आय होप तुम्ही मस्त असणार. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका छोटाच म्हणता येईल, आता किती मिनटाचा होतं काय माहीत नाही, नवीन एका ब्लॉगमध्ये. तर नवीन असाल तर सबस्क्राईबर नक्कीच करा आणि बेल आयकनचं बटन प्रेस करा. जुने असाल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि माझे व्हिडिओ कुठून पाहता हे पण सांगा. तर मी असं सकाळी एक व्हिडिओ अपलोड केला होता की त्याचं उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे की हां मॅम, तुमची तब्येतीला काय झालं, म्हणजे तब्येत कशी आहे तुमची, काय नाही, असं माझे काय म्हणतात फॉलोअर्स वगैरे मला विचारतात तसं DM ला की तब्येत कशानं खराब झाली, काय झालं, काय नाही. काही नाही, मी असा व्हिडिओ अपलोड केला होता तर त्याच्यावरूनच असा प्रश्न विचारले असतील, आय थिंक असं वाटतं मला. त्याचं रिझन हेच आहे की काय झालं, आता हे दसऱ्यामध्ये तर खूप सारं टापटीप ठेवलं होतं. माझं कसं म्हणणं, घर अथवा आपलं स्वतःचं असो किंवा किरायाचं असो, हे घर घरातलं म्हणजे टापटीप ठेवणं आणि घर हे स्वर्ग असते. आणि स्वर्ग की दुसरी गोष्ट मंदिर किंवा लक्ष्मी, ह्या गोष्टी मी मानते. माझ्या मम्मीने पण मला शिकवलेल्या आहेत. तर मी खूप छान ठेवते, छान पण असतं, मला आवडतं पण ठेवायला. तर ते काय झालं, आता अंधार पडलेला आहे, आता टाईम झालेला आहे 6 वाजले. तर चला, आता मला कसं माझा मूडनुसार असते की मला आता वाटलं की मला व्हिडिओ बनवावा आणि त्या गोष्टीचं उत्तर पण द्यावं, म्हणून मी आता व्हिडिओ बनवत आहे. तर काय झालं, आता अंधार पडलेला आहे. मी पाठीमागं दाखवून तुम्हाला की पाठीमागं आहे गॅलरी. तर ते गॅलरीच्या पाठीमागे खूप सारे हे आहेत आणि तिथे जाळी बसवलेली आहे वरती. आणि मग ती जाळी ओपनच आहे ना उघडी, तर त्याच्यामधून जाळीच्या छिद्रामधून उंदीर वगैरे छोटे छोटे पिल्ले येत आहेत. हात दुखतं यार. पिल्ले वगैरे छोटे छोटे येत आहेत. तर आता ती पाठीमागं खूप सारं गवत वगैरे, परत झाडं, हे कशाचे झाडं आलेत, खूप सारं असं म्हणजे आयचं काय म्हणतात त्याला, खूप सारं असं म्हणजे असं झाडं वगैरे आलेले आहेत. खूप झालं आहे ते, खूप अडचण झालेली आहे तिकडं पाठीमागे. तर आता त्या साईडचं आता कोणच करत नाही. आता आपल्याला काय माहिती, आपण तर किरायेदार आहेत, आपल्याला माहीत पण नाही. कोणी साफसफाई वगैरे करत नाही तिकडचं. ते म्हणजे आमच्या घराच्या पाठीमागचं बॅकग्राऊंडचं खूप सारे झाडं आणि खूप असं तिथं उंदीर वगैरे झालेच वाटते असं. तर मग इथे एक बाबळ आलेली आहे. तर बाबळला ती भरपूर काटे वगैरे, ती बाबळ अशी आली ना, जी आमची भिंत आहे. आता मी उद्या कधी दाखवून ती, आता अंधार पडलेला आहे, दाखवू शकत नाही की ती भिंत आहे का, भिंतीच्या तिथं वरती अर्ध्या ह्याच्यामध्ये जाळी लावली. तर ते भिंतीपर्यंत तिथं बाबळ आलेले आहे. बाबळीचं झाड, त्याला काटे वगैरे, त्याला असं फांद्या फुटलेत, म्हणजे फाटे वगैरे आले. तर त्याच्या सपोर्टनं, त्या बाबळीच्या झाडाच्या सपोर्टनं मग ते आमच्या गॅलरीमध्ये येत आहे. तर खिडकी आहे बेडरूमच्या तिकडं पाठीमागे. तर ते छोटे छोटे पिल्ले येत आहेत. आणि त्याचं रिझन ह्याचं असंच आहे की माझं डोकं दुखतं आहे. आणि माझं कसं आहे, मॅक्झिमम 6 घंटे तरी झोप झाली पाहिजे. माणसाला 8 घंटे झोप लागतेच, पण 6 घंटे झोप झालीच पाहिजे. माझे कसं झोप वगैरे नाही झाले का फार जाम डोकं दुखतं आहे, खूप खूप म्हणजे खूप. आणि असं थंडीची वगैरे पहिलं नव्हतं, पण आता मुलं वगैरे झाले तेव्हापासून मला माहीत नाही, आय डोंट नो, की डोकं फार दुखत आहे माझं सारखं, म्हणजे गारव्याचं खूप डोकं दुखतं. आणि त्याच्यात झोप वगैरे नाही झालं की जाम दुखतं डोळ्याला, ऑटोमॅटिक असं पाणी वगैरे येतं. तर हेच रिझन आहे की. आणि त्या उंदराच्या भीतीने काय झालं, मी आता बॅक साईड मी दाखवलं नंतर कधीतरी तुम्हाला. तर त्या उंदराच्या भीतीनं मला रात्री झोप पण आलेली नाही. आणि ती काय झालं, आता ही गॅलरी आहे इकडची, इथं दरवाजा आहे, हे गॅलरीचा दरवाजा आहे, हे दरवाजा इथं. तर इथं आता हे कसं खालचं घर आहे ना, आपण किती बी स्वच्छ ठेवलं, काही गेलं तर काही ना काही ते गोम येते, परत पाल वगैरे, हे उंदीरचं कधी नव्हतं आतापर्यंत झालं, म्हणून मला थोडं आश्चर्य वाटत आहे की इथून हे दरवाज्यातून म्हणजे असं आता उघडं तर असतं कंटिन्यू, कशी दरवाजा लावून ठेवावी, समोरचं तर असतंच लावलेलं, पण पाठीमागचं तर 5-10 मिनटं किंवा इकडे कपडे वगैरे टॉवेल असतात तर सम्यक किंवा हे जातात आणायला, आणि लक्ष एवढं नसतं. अचानक मी कामामध्ये किचनमध्ये तिकडं असते, तर ते पिल्लू आलं, म्हणजे उंदराचं पिल्लू आलं वाटतं. मग रात्री आमचे जेवण वगैरे झाले. बापरे, मी एवढे घाबरले ना तिथं. आणि बेडरूममध्ये येतं, हे पण दाखवते तुम्हाला, एवढं स्वच्छ ठिकाणी, चांगलं ठिकाणी. आता ते वर काम देतं, ते इकडं खिडकी आहे, ते दिसते का नाही की तुम्हाला दाखवते. हे पहा, हे दिसते का, इथं खिडकी नाही, पाठीमागं खिडकी आहे तिथं बेडरूममध्ये. तर ते खिडकीतून कसं आलं की कुठून आलं काय माहीत नाही ते. तर त्याच्या भीतीनं, त्या उंदराच्या भीतीनं मी काय रात्री झोपलेच नाही, झोपच झाली नाही माझी.
खूप खूप म्हणजे खूप जाम डोकं दुखतं आहे माझं. हेच रिझन आहे. मला खूप म्हणजे ह्याला काय म्हणतात आपलं इंस्टाग्रामला वगैरे सगळ्यांनी DM केले की मॅडम काय झालं तब्येतीला, कशा आहात तुम्ही, काय काय म्हणजे तब्येत कशी आहे तुमची, काय नाही. कसं आहे आपली माणसं विचारत नाही, पण माझे सोशल मीडियाचे लोकांना खूप माझी काळजी असते, चिंता करतात. थँक्यू सो मच. असंच सपोर्ट असू द्या, असंच सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टमुळेच मी पुढे जाणार आहे. तर रिझन तीच होतं फक्त की ते उंदीर. आणि हां, आता मेन पॉईंट सांगायचंच राहिला तर ती झालं विषय उंदराचा. ती झालं मी काय मला झोप पण आली नाही, भीती वाटत होती की ती आहे काय की उंदीर असं म्हणून. मला असं म्हणजे असं वाटत होतं असं रात्रभर की इथं म्हणजे तिथं बेडरूममध्ये निघाल्यामुळे छोटंसं पिलं असं म्हणजे कन्फ्यूज होते रात्रभर. म्हणजे ज्या टायमिंगला मला म्हणजे जाग येईल तेव्हा असं वाटत होतं की यार खरंच कुठंतरी येईन उंदीर वगैरे. आणि माझं कसं आहे उंदीर पालन कुत्र्या ह्या गोष्टींना फार खूप म्हणजे घाबरते, खूप म्हणजे खूप म्हणजे जाम घाबरते मी. लहानपणापासूनच मला फार भीती वाटते कुत्र्यांची वगैरे. तसं माणसाला मी अजिबात घाबरत नाही. माणूस कसंही असो काय असो बराबर ठोकते त्याला आणि सरळ करते, ही आपली कॅपॅसिटी आहे. आणि आपण काय अशा गोष्टीपासून पुढं गेलेली आहे, संकटातून पुढं गेलेली आहे. तर अशा गोष्टींना कसं माणसाला परिस्थिती आणि परिस्थिती शिकवते ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आता आपण कोणत्या गोष्टीला घाबरायचं नाही घ्यायचं. आणि का घाबरायचं, आपण खरे आहेत, खऱ्यानं वागतो, परिस्थिती सिच्युएशन आहे तशीच. का कुणाला घाबरायचं. मी तर अजिबात कुणाला घाबरत नाही आणि घाबरलं बी नाही पाहिजे खऱ्या माणसानं. जो माणूस शर्मिंदा आहे, चुकीचा आहे, त्या माणसाने घाबरायला पाहिजे असं मला वाटते. पण ठीक आहे असो. तर मला मेन सांगायचं आहे की माझा मुलगा तो क्लासला जातो, क्लास करून मित्रामध्ये फिरतो, इकडं तिकडं जातो. त्याला म्हटलं बाबा तिकडं ती बाबळ झाली, आज उंदीर येत आहेत छोटे छोटे, तर उद्या काय पण येऊ शकतं ना उंदीरच्या पाठीमागं. तर ह्यांना मी आज दिवसभर सांगत आहे, ह्यांना पण, ते माझ्या मिस्टरांना पण, किंवा तुम्ही ते कोणाला तरी एखादा माणूस लावून किंवा कोणाला तरी सांगा तुमच्या लेबर कोण असेल तर ते बाबळ पाठीमागं ते तोडायला. कारण त्या बाबळीच्या फाटीच्या सपोर्टनं काय पण येईल ते घरामध्ये, गॅलरीमध्ये आलं की दरवाजा उघडलं की आत, कारण खालचं घर आहे ना, काय पण येऊ शकतं. तर अजिबात घरामध्ये लक्ष नसतं, अजिबात ह्या दोघांचं लक्ष नसते. माझीच मर हे लक्ष ठेव, असं कर तसं कर, ह्या सगळ्या गोष्टी हँडल करणं. फक्त अंगावून पाणी घ्यायचं आणि जेवायचं आणि निघायचं असं नाही आहे. शेवटी घर अथवा असो किंवा म्हणजे आपलं स्वतःचं असो किंवा किरायचं घर आहे, घराकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. शेवटी कसं आहे, बाई माणूस बायकांची कामं करतात ना, पुरुषाची कामं कशी बाई करू शकते बरोबर आहे की नाही. तर ह्याच्यामध्येच आज विषू गेला. माझी तब्येत फार जाम खराब, त्याच्यात डोकं. मी ह्यांना फोन करून सगळ्यांनाच म्हणत आहे, सम्यक काय फोन उचलत नाही, ह्यांना पण म्हणत आहे की बाबा ते उंदराचं औषध तरी आणा, काहीतरी बघा ते, कारण मला भीती वाटत आहे की आज उंदीर आले तर उद्या काय पण येऊ शकतं. कारण खूप सारी ती अडचण झालेली आहे पाठीमागं तिकडं बॅक साईडला आमच्याच नाही, ह्या पाठीमागं सगळे साईडला अडचण झालेली आहे. पण त्यांचे कसं ते सगळे म्हणजे शिक्षक कॉलनी आहे, तर सगळे लोक सुट्टीच्या दिवशी आहे आपल्या पाठीमागं जाऊन काही अडचण वगैरे असलं तर ते जाळतात किंवा काढतात. तर आता मी तर काढू शकत नाही, खूप मोठे मोठे झाडं आले ते बाबळीचे वगैरे. तर आता ह्यांना म्हटलं बाबा, कारण हे म्हणतात की हां थोडंसं आपलं घर आहे, किरायचं घर आहे, कोणाचं का असं ना, सध्या तर आपण राहतो की नाही, बरोबर आहे का नाही. मग आपली स्वतःची सेफ्टी आपण स्वतः ठेवली पाहिजे का नाही. आणि दुसऱ्याचं घर आहे म्हणून असं नाही. ठीक आहे, दुसऱ्याचं घर आहे पण आपण घरात राहतो ना. दिवसभर समजा मी असते, जॉबहून आलं किंवा घरी असले नसले, अचानक ती गॅलरी तिकडं गेली, पण तिकडची खिडकी आहे, त्या खिडकीला सांद आहे आणि खालचं घर असल्यामुळं काही येऊ शकतं, बरोबर आहे की नाही. तर ही दोघंही काही ऐकत नाहीत. ती मुलगा पण ऐकत नाही आणि ते काय ते माझे मिस्टर पण ऐकत नाही. जाऊ दे, राहू दे, बघू म्हणा. काहीच म्हणजे काही नाही. मलाच भीती वाटते ह्या सगळ्या गोष्टींची. सगळ्या गोष्टीचं नियोजन लावणं हे मलाच ठेका दिलेला आहे सगळ्या गोष्टींचा, असं आहे. जाऊ द्या. रिझन फक्त तीच होतं की मला खूप जणांनी प्रश्न विचारले की मॅडम 2-3 दिवसानं तुम्ही फार टेन्शनमध्ये आहात, डोकं का दुखत आहे. रिझन फक्त हेच आहे. आणि कसं असते लाईफमध्ये नशीब सगळ्यांचं सेमच असतं. आणि कसा देव सगळ्यांसाठी कसा एकच आहे, तसं नशीब घडवायचं आणि घडवून आणणं हे आपल्या हातामध्ये असतं. आपण नशिबाला दोष देतो, पण आपल्या आजूबाजूचे माणसं वाट लावणारे आणि नालायक मूर्ख असल्यानंतर काय नशीब आपलं सुधारणार बरे. खरं आहे का नाही. माणसंच चांगले नाहीत, माणूसच कुणी नाही. नातेवाईकांची एकी नाही, बहीण बहिणीमध्ये नसते, भाऊ भावामध्ये नसतो, नवरा नवऱ्यात नसतो.
किंवा मुलं मुलामध्ये नसतात, ह्याला काही नातं म्हणतात का? कसले आपले आजूबाजूचे माणसं एकजुटीनं असले पाहिजे, बांधून ठेवलेले, एकमेकांना सपोर्ट करणारे, साथ देणारे, तर ते ॲटोमॅटिक नशीब चांगलं घडतं, बरोबर ना? तर चला मग बस करूया आपण, किती मिनटाचा व्हिडिओ झाला आहे, पुढचं बोलूया आपण, कारण माझं डोकं दुखत आहे तरी पण मी तुम्हाला सांगत आहे. आता ह्या गोष्टी ह्यानं सांगितलं की कुणाला हा पटत नाहीत. आता मला आणखीन पण आता ते उंदीर गेले का नाही मला माहीत नाही. सो असो, तर लाईक करा, मी कमेंट करा, छान छान व्हिडिओ माझे कुठून पाहता हे पण सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला बाय, भेटूया आपण पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.